नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जगन्नाथ रावल यांच्या हस्ते शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलासह विविध विभागांच्या वतीने पालकमंत्री जगन्नाथ रावल यांना मानवंदना देण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शासनामार्फत पुढील वर्षभरात मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री जगन्नाथ रावल यांनी ध्वजारोहण प्रसंगी दिले. सर्व जिल्हावासियांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत विजय झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या देशाने आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचं राज्य निर्माण केले. भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे. ही आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. भारताला सन 2047 पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचं ध्येय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.